आम्हाला एक अभंग पाठ करा चिठ्ठी लावून बघावं लागते. हो लक्षात घ्या. रावण होता रावण. 4 वेळेस 18 पर्यंत पाठ होते लक्षात ठेवायला. आणि त्या रावणाला आमंत्रण द्यायला सांगितलं. कुणाला? अंगदला सांगितलं. अंगदने सांगितलं मला रावणाला भेटायचं आहे. अंगद म्हणला प्रभू तर रावणाला कशाला बोलवायचं? आपली सीता पळून त्याने नेली, त्याला कशाला बोलवायचं? अरे बाबा ती दशग्रंथी ब्राह्मण आहेत. आणि रावणाची अपेक्षा होती काय होती? भगवान प्रभू रामचंद्राला मला पाहायचं आहे. कधी? युद्धामध्ये नाही. युद्धामध्ये क्रोध निर्माण असतो आणि क्रोध असल्यामुळं तिथं पाहता येत नाही. कारण का? शांत असताना त्यांना पाहायचं आहे. त्या रावणाची इच्छा प्रकट करायची. म्हणून भगवंतांनी त्याला काय झालं? तांदूळ द्यायला सांगितलं. पूजेला बोलवलं आणि पूजेला आणा म्हणल्यानंतर गेले. म्हणजे प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. त्याला अंगद म्हणतात. अंगद अरे माझ्या बाप्पानं तुला 3दा कटकट घालून मारलंय. हो रामला 3दा मारलं होतं. तेव्हा तिने टमाटर दाबला होता ना त्या चिळखांड्यात उड्या घ्या त्या टायमाला. हो मारला नाही त्या टायमाला. परंतु त्या टायमाला सांगितल्यानंतर म्हणजे तांदूळ घ्या. पहिलं काय होते? लग्न पत्रिका म्हणून तांदूळ द्यायचे. आता पत्रिका द्यायची कुटू चपाती वगैरे वगैरे जाऊ विषय नाही काढायचा. आणि म्हणले ठीक आहे दे तांदूळ. तांदूळ घेतले महाराज. रावण रातभर जेवला नाही, झोपला नाही. शास्त्र आता असं सांगतं जर कुणाचं लग्न झाले नसेल त्याला काय करतात? कमरेला सुपारी बांधायची आणि पूजेला बसवायचं. प्रभू रामचंद्राचं लग्न झालंय. बायको त्याची माझ्या ताब्यात आहे आणि पूजा तर घेऊन जायचंय. रावण रातभर लक्षात ठेवा झोपला नाही रातभर. आणि गेले कुठं? प्रभू रामचंद्रापाशी आपल्या सीतामातेपाशी 800 वाटेमध्ये. म्हणजे आपला उद्या काय येईल? थोड्या वेळा पुष्पक इमान येईल. कारण त्या टाइम इमान होते बरं का? इमानाची दाटी पुष्पाचा
किलोमीटर 2 किलोमीटर अंतर थांबायचं. मी पुढे जाईन आणि पुढे गेल्यानंतर शास्त्र असं सांगतं पुरोहितासाठी लक्षात घ्या, पुरोहितासाठी जर एखादं सामान कमी असेल तर स्वतःच्या पिशवीतलं काढायचं पूजेला. मराठी सांगू आता. बामणानं पूजा आपली जर असेल, एखादा हळद कुंट जर नसेल, बामणानं आपल्या पिशवीतलं काढायचं आणि ठेवायचं. कारण का हा शास्त्राचा नाही. तू आणलं नाहीस, तुला देणार नाही असं म्हणायचं, तुझी पूजा करणार नाही असं म्हणायचं नाही. त्या टायमाला सांगितलं, म्हणले ठीक आहे. आणि त्या टायमाला मला इमाईन निघाल्यानंतर सांगितलं रावणानं, हे बघ 6 महिने माझ्या ताब्यात होतीस, गाठ पल्ले आहे, बाय बाय म्हणशील, टाटा म्हणशील, गपची बसायचं, तू माझ्या ताब्यात. रावणा तुला सांगितलं, सीतेला सांगितलं, आय लव्ह म्हण येऊ म्हणशील, कारण का 6 महिने तापी झालेला आहे म्हणजे काय करू नको म्हणजे मी सांगत तेवढंच काम करायचं. काय पाणी व्हा म्हणजे पाणी व्हायचं, फुल व्हा म्हणजे फुल व्हायचं, अक्षिदा व्हा म्हणजे की अक्षिदा, बाकीचे व्यतिरिक्त गोष्टी करायच्या नाही. त्या टायमाला रावणाकडून पूजा करून घेतली, लक्षात ठेवा. आणि भगवंताला पाहिलं आणि ती शितू नीळ नावाच्या वानराने काय केला, बांधला महाराज. आणि किती बांधला, थोडा नाही, किती लांब अंतर आहे, किती किलोमीटर आहे, 250 ग्रंथामध्ये वर्णन योजना आम्हाला सांगितलंय. कितका लांब शेतू आहे. आणि ते शेतू लक्षात ठेवा, त्या निळ्या नाळ झाले. एकावर काय झालं, रा टाकलं, एकावर म टाकलं आणि दगड चिटकले. आणि हे दगड का चिटकले, प्रभू रामचंद्रांना नाही चिटकले, त्यांच्या नामाने चिटकले. म्हणून माझे नाथ बाबा आपलं नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागे वानराचा थाट, 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 मागे वानराचा थाट. पुढे वाट. नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, कारण का प्रभू रामचंद्राला वानराचंच का सांगेल, माणसं नाही आले, वानरच का आले युद्धाला. नामदेव महाराज तर वर्णन करतात. हो, कारण का प्रभू रामचंद्राला शाप होता, लक्षात ठेवा. हो, कारण का प्रभू रामचंद्राला पण शाप होता. झाले कर्म तैसे भोगायाचे आले, झाले कर्म भोगायाचे आले, झाले कर्म तैसे भोगायाचे आले, बदले मेले आईचे गेले, बदले मेले आईचे, बदले मेले आईचे. कर्मे राम वनवासाला गेला, कर्मे दशरथ नित पावला, कर्मे रावण मृत्युमुखे पावला, कर्म घडले सीता देव. कर्म घडले, लक्षात ठेवा.
कर्म देवाला पण सोडत नाही. कारण का कर्माने आतापर्यंत कुणाला सोडलं नाही. लक्षात प्रभू रामचंद्राच्या वनवासाला जावं लागलं. का जावं लागलं? त्यांचं कर्म होतं. लक्षात ठेवा. नामदेव महाराज आपल्याला सांगतात महाराज, कारण हनुमंतराय गेले. कोण? हनुमंतराय होतेच. आणि नारद महर्षी गेले. नारद महर्षी आणि कुठे गेले? हिमालयामध्ये गेले. तपश्चर्याला बसायला गेले. तपाचे सामर्थ्य तप हिमालयामध्ये आणि तपश्चर्या झाली महाराज. कारण का ती काय झाले? काम विजय झाले. काम विजय, कामावर विजय मिळला. कारण का कामावर विजय हिमालयात काय मिळला? कारण का शंकर भगवान आधी तपाला बसले होते आणि त्यांना काम त्रास देणारा होता. आणि त्यांनी काय केला? तिसरा डोळा उघडला आणि त्या कामाला मारून टाकलं. आणि त्याची बायको रती शरण आली आणि सांगितलं, जोपर्यंत माझी दृष्टी फिरते तोपर्यंत कामाला तिथे यायचं नाही. म्हणून नारदाचा विजय मिळाला. कुठं? कामावर विजय. पण कामावर विजय मिळाला आणि कुणाकडे आले? शंकर भगवंताकडे आले. हे भगवान, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? कोण म्हणताय? नारद. नारद म्हणतात, लक्षात ठेवा, मी काम विजय. कामावर विजय मिळालाय. कामावर. शंकर भगवान म्हणले, मला सांगितले पण ब्रह्मदेवाला सांगू नको. कारण का तू काम विजय, पण बाकीचा अभिमान बरोबर तुझ्या कशी सांगू नको. का सांगू नको? मी तपश्चर्या केली, मी साधना केली. सांगणार कोण म्हणतात? नारदाने सांगितलं. आणि सांगितल्यानंतर तो म्हणून आले कुणापाशी? ब्रह्मदेवापाशी. पिताश्री, पेपर वाचत नाही, टीव्ही बघत नाही, ती माझं नाव पाहिलं नाही. म्हणजे काय झालं नारदा? मी काम विजय, कामावर विजय मिळवलाय. त्या टायमाला ब्रह्मदेवा सांगितलं, मला सांगितलंय पण विष्णूला सांगू नको. कारण का तुकोबर आहे म्हणतात, हिरवर होया अभिमान मेरू तोय समान, मेरू तोय समान, मेरू तोय भगवंताला अभिमान सर्वत नाही. विष्णूला सांगू नको. विष्णू का सांगू नको? मी काम विजय, कामावर विजय मिळवलाय. म्हणजे नारदा नको सांगू. गेले विष्णू भगवंतागड. मग तुम्हाला माहित नाही? लोक म्हणले वाढदिवसाला अर्ध्या मुंडचे कापले, पूट लावतात, बॅनर लावतात. मी का नसली माझा पुटू? कोण म्हणतात? कोण म्हणतोय? नारदाने सांगितलं माझं का नको? म्हणले नारदा मला सांगितलं त्याच्याकडून सांगू. का सांगू नको? सगळ्या जगाला वरून सांगणार. मुजीला बाजू रात्री गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? ताडण्याचे ते कीर्तन झाले म्हणून. लक्षात ठेव. आणि त्या जन्मात त्यांनी सांगितलं माझी म्हणजे बातमी का होऊ नये. मुजीला जाऊन सांगणार. आणि भगवंताने इकडा अभिमान झाला. भगवंताने मायावी काय केलं? नगर निर्माण केलं. आणि श्रीमंती नावाची मुलगी काय केलं? संयीवर ठेवलं. नारद तिथं गेली. म्हणजे काय म्हणले? म्हणले श्रीमंत राजाची मुलगी श्रीमती, तिचं काय लग्नाचा संयीवर आहे. म्हणजे लग्ना सगळ्यावर कोण सांगणार? मी कोण आहे?
काम विजय कामावर विजय मिळविलाय. बर म्हणले. आणि त्या गावाला इथं गेले आणि राजा, कारण का राजा होता तो, झाली संताची आसने पूजा करे काया वाचा म्हणे, पूजा करे काया वाचा म्हणे, पूजा करे काया वाचा म्हणे. झाले संताची आसने पूजा करी कायावत म्हणे, पूजा करी कायावत म्हणे, पूजा करी नारदाची पूजा केली, सत्कार केला. म्हणजे नारदा येण्याचं प्रयोजन काम विजय कामावर विजय मिळवलाय. म्हणजे नारदा उद्या माझ्या मुलीचं संयुवर आहे, लग्न लावून जावा. नाही ना, मला त्याला ओरडून सांगायचं आहे आजच्या पुण्यात मी काम विजय. कोण आहे काम विजय? नारदाला अभिमानच आता तेवढा. म्हणजे मुलीला आशीर्वाद द्या. ती मुलगी आली महाराज, कापरापेक्षा सुंदर होती. देवाचीच होती ना, तिला का तो सुंदर होती. पाणी पेताना दिसायचं इथं गळ्यावर, किती सुंदर मुलगी. आणि नारद पाया पडताना म्हणले हिला कसा पती मिळेल, हाला पती काम विजय मिळेल. कारण त्याला तीच पाहिजे होती पत्नी पाहिजे. म्हणलं ह्याच्यापेक्षा सुंदर मला कोण करणार? म्हणले ज्या विष्णू भगवंताची मी रात्र दिवस भक्ती करतोय त्या भगवंताकडे जावं. आणि आपण हिच्यापेक्षाही का कुठल्याच स्त्रीला वाटतंय आपल्यापेक्षा आपला पती ज्या सुंदर दुप्पट सुंदर राहावा. कुठल्याच स्त्रीला वाटतं काय? तुमचंच नाही सांगू नका, कुठल्याच स्त्रीला शास्त्रात वर्ण नाही, जिथं आहे ते सांगतोय. कारण का त्या टायमाला सांगितलं. हो म्हणले भगवान, म्हणजे विष्णू म्हणजे का मी रात्र दिवस तुमची भक्ती करतो. तिथून जेल उलटा घेऊन नारदाने तुमची रात्र दिवस भक्ती करतोय. म्हणजे हो मला असं सुंदर करा. हो कारण का म्हणले तिच्यापेक्षाही 20 पट सुंदर झालं पाहिजे. तिने मला बघितल्या माझ्याच गळ्यात हार घातला पाहिजे. ठीक आहे म्हणले ठीक आहे. असं म्हटल्या बरोबर भगवंतानं सगळं शिर काय केलं, सुंदर केलं. लख असा प्रकाश पडला. पण तोंड कशाचं केलं? काय केलं? तोंड माकडाचं केलं. आणि संयवरामध्ये आता म्हणजे मलाच वरणार, माझ्या संघाचं लग्न होणार. आणि ती मुलगी हार घेऊन आली महाराज. आणि शंकर भगवंताचे 2 कण इकडे होते. तिला हसायला. हा म्हणले आपलंच नाही म्हणणं, आपल्यालाच हार घालणार, आपल्या संघच हो लग्न होणार. आणि हार घेऊन आली. कुठं आली? हास्यमुख केलं आणि पुढे गेलं. जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या, परत मला रिटर्न माघारी. पण तिथं कोण होता? राजा कुमारा मदनाचा किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने. ती रूप पाहिलं आणि त्या रूपाच्या गावामध्ये हार काय काय राजे होते ना. 6 महिने ब्युटी पार्लर मध्ये जायचे. हो मेकअप करायचे, सुरू मध्ये जायचे, दमच नाही. आणि हार दुसऱ्याच लागला. राजे म्हणलं सगळं वाया गेला खर्च आपला, काय राहिलं नाही. आणि त्यावेळेस नारदापाशी होते ना गल, त्यांनी आरसा दाखवला. बघितल्या नारद ते खवळले. विष्णू एवढा कपके होईल तू, मला लग्न करायचं होतं या मुली संग. हो तू भक्ताची आशा पास, भक्ताची आशा पास, भक्ताची आशा पास करायची सोडून. हो आणि तू माझी करू शकला नाही. मला त्या मुलीसंग लग्न करायचं होतं म्हणून तुम्हाला असं फसवलंय. मला माकडाचं तोंड दिलंस तू, लक्षात ठेव. आणि फसवून टाका देवा. इतका म्हणले तू कपटेस. असं म्हटल्या बरोबर ती मुलगी होती लग्न झालेली. ती आली ना पाणी येऊन तळपायची आग मस्त गेली.
भक्ताईसे जाना तेही होता भक्ताईसे जाना तेही होता भक्ताईसे जाना तेही होता भक्ताईसे जाना तेही होता ये देवाचा पाचन वारू ये देवाचा पाचन वारू ये देवाचा पाचन वारू भक्ताची आशा पाच करायची होती हा तू बरं काय केला तोंड माकडाचं दिलं हा आणि ती मुलगी काय केलं तू हरण केलं मी तुला शाप देतो कारण का जो मला पत्नी मला मिळू दिली नाही पुढल्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये कारण का तुला तुझ्या पत्नीचं दुःख होईल काय होईल तुझ्या पत्नीचं तुला दुःख होईल त्यावेळेस तुझी पत्नी सोडवण्यासाठी त्या वानराचाच वापर करावा म्हणून नामदेव महाराज मागे वानराचा थाट या वानराचं साय घ्यावं लागेल तेव्हा सीता तुला प्राप्त होईल किंवा प्राप्त होणार नाही आज मी दृष्टांत आहे का आज सांगतो लक्षात बरोबर आमचा शाप का होता हो कारण का भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि नरसिंह अवतार धारण केल्यानंतर भगवंताने अशी डरकाळी फोडली डरकाळी फोडल्याबरोबर काय नाचे घर काय झाले बोलले एका बामणाची बायकोच मिळली कारण का त्या काळामध्ये आयुष्य परिपूर्ण संपल्याशिवाय त्या माणसाचा मृत्यू येत नव्हता म्हणजे किती 1000 किती 70 वर आयुष्य किती माणसाला किती आयुष्य होतं 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तिथले एक शून्य काढून घेतलं दोपारेगाला आयुष्य किती दिलं 10,000 वर्ष आयुष्य दिलं 10 दोपारेगाचं एक शून्य काढून घेतलं तृतीयुगाचं आणि दोपारेगाला दिलं किती झाले 1000 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं आणि दोपारेगाचं शून्य काढून घेतलं 100 वर्षाचं आयुष्य कलियुगाला देऊन टाकलं लक्षात ठेवा पण त्या काळामध्ये मृत्यू परिपूर्ण आयुष्य संपल्याशिवाय कलियुगामध्ये सांगतो तुम्हाला मी काय काय कधीही मरतात अजून पुढे सांगतात नाथ बाबा काय काय आईच्या पोटातच मरून येतात कारण का आता कलियुगामध्ये विश्वास राहिला नाही चला बामणाची बायको मेली आणि ती आवाज कुठून आला म्हणले आम्ही कुठे काय तिथे गेले महाराज तू ब्राह्मण कारण का ब्राह्मण हा विनोद पक्षाचा माणूस होता म्हणा देवा कारण का त्या नरसिंह अवतारला काय केलं होतं पोट फाडलं होतं आणि हाताचा काय झाला वेदना होणार हाताला म्हणून त्यांनी नक्की काय केले उंबरीच्या झाडात घुसवले कुठे घुसवले उंबरीच्या झाडात घुसवले तेव्हा अंगाचा ध्येय कमी झाला म्हणून उंबरीचं जी पांढरं निघत नाही लाल निघते लक्षात ठेवा विठाला 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 आणि अशा प्रमाणे त्या झाल्यानंतर त्या ब्राह्मणाने सांगितलं कारण का माझी बायको विधी उद्या जेवायचं काय माझी सेवा कोणी करणार मी तुला शाप देतो तुला तुझ्या पत्नीचा योग येईल आणि तुला ते दुःख भोगावं लागेल म्हणून त्या संतांचे भजन करू पार कुमार भगवंताला मागा शाप होता आणि शाप असल्यामुळं कारण काय करावं लागलं वानराचं साय घ्यावं लागलं आणि सीता मातेचा शोध करण्यासाठी त्यांना साह्यासाठी जावं लागलं म्हणून जरा शेवटच्या चरणात काय करा
तीन चरणाचा आपण विचार केला आहे. म्हणून आपल्याला भगवंताचं जन्माचं वर्णन करायचं आहे. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या युते प्रवेश विष्णुदास. कारण का भगवान प्रभू रामचंद्र सगळं, कारण का राजा रावणाला मारून आल्यानंतर कारण का अयोध्येमध्ये प्रवेश केला. परंतु तिथे एक म्हातारे गेले. तुमच्या घरी कधी अन्न काय, तुमचं अन्न काय होतं? प्रभू रामचंद्राचं अन्न काय होतं? काय होत? सुरुवात मनाला जोरा. तुम्ही दाब देऊन बोलत नाही मला. लक्ष आहे तुमच्यावरही सोच नाही तुमचा. सूर्यवंशीच होत. ती म्हातारा म्हणलं तुमच्या घरी सूर्य जेवायला आलाय, मग सुरू नाही आला, मग सूर्यवंशी नाव टाकायचं असं नाही. कोण म्हणलं? आणि प्रभू रामचंद्र वशिष्ठांकडे गेले. म्हणले त्या सूर्याला बोलवा, म्हणजे जेवायला. आणि त्यांच्या सुमंत सांगितलं 2 तबीर ते घोडे जो आपल्या सूर्याला आणायचं आहे. सूर्याला आणायचं का साधी गोष्ट आहे काय? आणि निघाले महाराज. त्या घोड्याला विचारलं कुठं? सूर्याला आणायचं आहे का? 6 महिने घोडे बसत नव्हते, पटापट खाली बसले. आणि त्यावेळी सांगितलं म्हणजे घोडे बसले. मागची दुसरी घोडे झोपा ना. आणि झोपले जात त्याला विचारेल ना. आणि विठाला 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 बारा झाला. कारण ज्या सांगितलं गोळे झोपले. आणि झोपल्यानंतर जात जातीला सांगणार ना. कुठे चालले? हे का म्हणजे काय? कारपुशांचा नगरसेवक आणायचं नाही, सूर्य आणायचा आहे. सूर्य जळू मारताना तुका म्हणे एक मरणाची सरी. ओ का म्हणे एक मरणाची सरी. ओ का म्हणे एक मरणाची सरी. ओ का म्हणे एक मरणाची सरी. उत्तमाची ओरे कीर्ती मागे. उत्तमाची ओरे कीर्ती मागे.
मग खाली सूर्य आल्यावर तुम्ही फुकट मरचाल ना. उत्तमाची ओरे कीर्ती माये, कीर्ती तर राहील ना आमची कमीत कमी. आणि सूर्य शीतळ झाला आणि प्रभू रामचंद्राची इथे येऊन जेवला म्हणून सूर्यवंशी नाव पडलं गेलं. जी कुणाचं असं सूर्यवंशी खोडून टाका. ज्याला सूर्यवंशी घरी जेवायला येत, सूर्य जेवायला येत असेल तर नाव टाका. मला सांगायचा विचार. आणि त्यावेळेस ज्या घोड्याने आणलं त्या घोड्याचं नाव होतं मनु दत्त आणि मनु पुष्प. आणि ते सांगितलं अजून 4-5 कारण आली ती वेळ नाही सांगायला, मग जन्माचा विषय मांडायचा भगवंताचा. आणि त्यावेळेस सांगितलं त्यांनी पुढल्या जन्मामध्ये मी तुमचा खराडा करण. म्हणून अर्जुनाच्या घरी काय केले, जन्माला आले आणि कृष्ण परमात्म्याने त्याचा खराडा केला. लक्षात ठेवा त्याचं कारण. अशी 4 कारण आहेत. आणि त्यासाठी 5 लोक उपाशी होते बरं का. 14 वर्षे 42 दिवस प्रभू रामचंद्र वनवासाला होते. त्या 2 घोडे होते. अजून कोण होते, लक्ष्मण. अजून कोण उपाशी, आम्हाला सकाळी नाही तर किडे खाल्ले शेवट कधी उपास आहे. उर्मिला. अजून नाही नाही. तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर नपुसलिंगी हिजडी होती. लक्षात. 5 लोक उपाशी होते 14 वर्षे 42 दिवस. ही लक्षात ठेवा. आणि राजा रावण, का राजा रावणाची संपत्ती होती महाराज, कोटी घरे काशाने तांब्याचे, शुद्ध कंचनाचे 7 कोटी. हा राजा रावण. कारण 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या, 80,000. आम्हाला एकाच बायको नको नको केले. काय सांगायचं, किती सांभाळले असेल 80,000 बायका. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. आता जर तो आमदार खासदार केला उभारला होता ना, घरच्या पट्ट्यातच मतदान एवढं होतं. कुठं मागायला जायची गरज नाही, एवढं ताकद होती मतदान घरचं होतं. हो, त्यांनी 9 घराला पालतं आठलं तर पालतं. काय सांगायचंय, शनी लक्षात ठेवा, शनी देवाच्या पालतं गाठलं. 9 घराच्या पायऱ्या केल्या होत्या. तो रावण 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये. नुसतं बंदी खाण्यात नाही, श्रमाचं काम केलं. येरवड्याच्या मध्ये आहे ना, शेती करायला होता करा, तसे काम होते. ब्रह्मदेवाकडून काम होतं. काय, अमावस्या कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, रामनवमी कधी आहे सांगायचं काम ब्रह्मदेवाकडे होतं. सूर्यदेवाच्या लाईटी लावायचं काम होतं. वायुदेवाकडे झाडाचं काम होतं. इंद्रदेवाला रोज हराम झाला होता रावणाला. काय रावणाची संपत्ती, त्याच्या त्याची बायको संपाय मंदोदरी. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. कारण का यदा कदाचित ती जर झाडा करून चालली, तिच्यासारखी स्त्री अजून मी पाहिलीच नाही बरं का. महाराष्ट्रामध्ये, भारतात, जगात नाही पाहिली. ती स्त्री जर झाडाकडून वाळण्यात चालली, तिच्या अंगाच्या सुगंधाने त्या झाडाला पालवी फुटायची. आमच्या जर बाया सोयाबीनातून झाड केल्यात वावरातून, शेंगा गाळल्याशिवाय राहणार. आणि तो रावण, हो, आणि 33 कोटी देवबंदी खाण्यात टाकले. आणि बंदूक टाकल्यानंतर, हो, कारण देवाला प्रश्न पडला. आणि इंद्रदेवाने, कोण, ब्रह्मदेवाने सांगितलं. कोणाला सांगितलं, कोणाला सांगितलं, कारण तिच्या माया घुसाळ सांगितली. कोणा सांगितली, कारण का काही पैसे अशी होती बरं का. कोण, मंत्रा सांगू का. कारण का कैकेयीची आई वडील वारले गेले. परवाची वाचण्यामध्ये विषय गेला. तिच्या आईला हाकलून दिलं तिच्या वडिलांनी. कशामुळे हाकलं होतं ती विषय नाही सांगायला वेळ नाही, नंतर सांगत घेतं. परंतु हाकल्यानंतर कारण काही मंत्राने त्या कैकेयीचा संभाळ केला होता. आणि संभाळ केल्यानंतर ती काय केली, सीता आलेली होती लग्न झाल्यानंतर. कारण का राजा दशरथाला किती पत्न्या होत्या, कोणकोणत्या, दोन, कौसल्या पहिली पत्नी, दुसरी सुमित्रा आणि तिसरी कैकेयी. आवडती राणी होती. लक्षात ठेवा. का आवडती ती सांगतो.
कारण का देवाचं आणि दैत्याचं युद्ध होतं. दशरथाच्या चाकाचा आग तुटला गेला होता आणि त्या आगामध्ये हात घातले होते म्हणून तिला प्रिय जवळ केलं. याचं कारण तेच होतं, बाकी काय नका करू. आणि त्या टायमाला कारण का 33 देव बंदीखान्यातून सोडवायचे होते. आता काय करावं लागेल, तो विकल्प होता. तो काय केला, त्या मंत्राच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि मंत्राच्या शरीरातून प्रवेश करून काय केला, तो काही शरीरात प्रवेश केला आणि तिथं वर मागितली होती, कणी टाळे कुठे जावे वनाशी जावे. कारण का म्हणले, थोरल्याने काय करा, वना जाऊन धाकल्याला काय करा, गादीवर बसला. कारण की सांगायचं होतं. पण राजा दशरथ विश्वसंपन्न राजा होता. कारण का त्या राजाचं वैभव सांगायचं लक्षात ठेवा. राजा दशरथ स्वप्न पडलं महाराज. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिलो, स्वप्नीचे चिलो जाईल लया. कारण का स्वप्न, आपण स्वप्नामध्ये लक्षात ठेवा, स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजाने राज्य देऊन टाकलं होतं. आपण दिवसा बोललेलं देत नाही लोकांचं. राजा तर कवा द्यायचं, राजा हरिश्चंद्र राजा लक्षात. स्वप्न पडत होतं राजाला. एक 2 अन्नमाता पितेची हत्या केलेली आहे आणि एका पुत्राची हत्या केलेली. आणि त्याच रस्त्याने श्रावण बाळ चाललेला होता. आणि श्रावण बाळ होता आई कुठं, काशी यात्रेला. श्रावण बाळ काशी यात्रा करी. आणि काशी यात्रेला निघालेला आहे. रातना दिवस प्रवास चालू आहे. आई वडील म्हणतात, माझ्या बाळाला पाण्याचा कशाला त्रास देऊ. 2 दिवस पाणी नाही. नरड्याचे कोरड पडलेले महाराज, नरड्याला कोरड पडले. संध्याकाळचे 12-1 वाजले. आई म्हणाली, बाळा तहान लागली. आई वडिलांची कावड घेतली आणि एका झाडाला पारंब्याला बांधून टाकली. कुठले हिस्त्र प्राणी येतील माझ्या आई वडिलांना खातील आणि पाण्याचा शोध घेत नाही व्हायला. आणि तलाव दिसला महाराज. हातपाय स्वच्छ ठेवले, पाणी पिलं महाराज. आणि हातामध्ये झारी होती आणि झारी बुडवीत असताना बड 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 आवाज राजा दशरथाच्या कानी गेला. राजा दशरथ शिकारीसाठी आलेला आहे. एका झाडावर बसलेला आहे आणि त्याला माहित आहे कुठला तर पशु पाणी पिण्यासाठी. आणि त्याची कारण का क्षेत्र्याचा नियम आहे बरं का, शिकार मिळाल्याशिवाय घरला जायचं नाही. हो लक्षात ठेवा. कीर्तन बी आपलं संपल्यासाठी जायचं मैदाचं लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेस सांगितलं त्यांनी, लक्ष्मीनी बाण मारला. कुठला मारला, ती आवाज बड 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 आवाज राजा दशरथाच्या कानी गेला आणि लक्ष्मीनी बाण मारला. आणि श्रावणाच्या छातीमध्ये बसला. आई म्हणून चिळकांडी बोलले. राजा दशरथाला वाटलं आपण मारलेलं बाण एका मनुष्य प्राण्याला लागलेला आहे. राजा झाडावरून खाली उतरलेला आहे. श्रावण बाळापाशी आला आणि त्या बाणाला धक्का लागता श्रावण बाळाने डोळे उघडले. राजा तू मारलंच मला, राजा तू मारलंच. आता ही कोण मध्ये लक्षात ठेवा. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, 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 एक तलाव होता महाराज. त्या तलावापाशी एक झाड होतं आणि पशु पक्षी राहत होते. त्या तळ्यातलं पाणी आटलं पण आपली भावकी आहे ना, म्हणून त्या चुंचीमध्ये ती मासा उचलला आणि उचलल्यानंतर हवा वावदान भरपूर सुटलं, हवा भरपूर सुटली आणि ती मासा चुंचीतला निघतला आणि खाली पडला आणि खाली पडल्यानंतर तो मेला. शेजाऱ्याचं दुःख झालं ह्यांना.
आणि त्या पशु पक्ष्यांनी काय केलं, देह सोडून दिले. म्हणून ही श्रावणाचे आई वडील झाले आणि जो मासा होता तो श्रावण बाळ झाला. पद्मपुरामध्ये वर्णन त्याचं लक्षात ठेवा. चिरकांडी बोलले, राजा दशरथ तू मारलंच मला, तू मारलं. अरे बाण काढला तरी मी मरणार आहे, नाही काढला तरी मी मरणार आहे. माझे अंत माता पिताच्या झाडाखाली, त्याला पाणी पास बाबा, तेवढं पाणी पास. जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत एक शब्दही सांगू नकोस. श्रावण बाळाने देह सोडून दिला. राजा दशरथानं झारी उचलली, पाणी घेतलेलं आहे आणि निघाला बाळा. बळत त्या श्रावण बाळाच्या आईला तोंडाला पाणी लावलं. बाळा पाणी फार दूर होतं का रे? आणि एक शब्द मला बोल, एक शब्द बोल. तू पाणी नाही दिला तरी चालेल बाळा, एक शब्द बोल, एक शब्द बोल. तशीच झाडी उचलली वल्लाच्या तोंडाला लावली. बाळा तू आमची सेवा करतोस म्हणून आम्ही आजपर्यंत जिवंत नाही. तू पाणी नाही पाडलं तर चालेल, फक्त बोल रे बाळा, एवढं बोल. झारी पुढे परत ढकलली, परत आईच्या तोंडाला लावली झारी. बाळा जोपर्यंत तू वरत नाही तुझं पाणी आम्हाला प्यायचं नाही. झारी बाळाला ढकलून दिली. ना विलास आला राजा दशरथाचा. मी सर्वज्ञ आहे, मी राजा दशरथ आहे, दशरथ आहे. आमचा बाळ काय झाला? तुमच्या बाळाला माझ्या बाण लागला गेला आणि बाळ तुमचा खलास झाला. जसं दिसतं असतो ना त्याचा खांडो गौरी घ्यावी आणि हातावर ठेवावी, जसे चटके बसावे तसे वेदना होणार. किंवा एखाद्या डोंगराचा कडा निष्ठावा आणि अंगावर पडावा, अशा वेदना होईल. राजा दशरथ ज्या रस्त्याने आमचा बाळ गेला त्या रस्त्याने आम्हाला पण जायचंय. जसं राजाने त्यांच्या आई वडिलांना घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी श्रावण बाळ पडलेलं आहे, निम्मा पाण्यामध्ये आहे, निम्मा जमिनीवर आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आहे. आईने हंबरडा भरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावण बाळाला कडखडून मिठी मारली. बाळा तू गेलास. राजा दशरथाला सांगितलं, राजा ज्या रस्त्याने आमचा बाळ गेलाय त्या रस्त्याने आम्हाला पण जायचं, त्या रस्त्याने आम्हाला पण जायचंय. आमचं पण सरण कर. राजाने लाकडं गोळा केले, 3 सरण रचले आणि अग्नी पेटीत असं राजाने सांगितलं श्रावण बाळाची आई, राजा जसं आम्ही पुत्र पुत्र तोंडाने जात आहोत तसं तुला तुझ्या मुलाचं नाव घेत घेत जावं लागेल. एका बाजूनं आनंद झाला, एका बाजूनं दुःख झालं. कारण का 3 पत्नी असून पुत्र प्राप्ती नव्हती, ही दुःख होतं महाराज. आणि ही श्रावण बाळाच्या आई वडिलांचा आशीर्वाद होता, त्याच्यामुळे आनंद वाटतो. राजा दशरथ वशिष्ठापचारा आणि वशिष्ठ ऋषीला सांगितलं, माझ्या हातून कांद माता पित्यांची आणि एका बाळाची हत्या झाली. त्या टायमाला सांगितल्यानंतर तुम्हाला कामिष्ठी यज्ञ करावं लागेल आणि कामिष्ठी यज्ञ करण्यासाठी भृगु ऋषीचा मुलगा शुक्र ऋषी त्याला घेऊन यावं लागेल. आणि त्याला घेऊन आणलं, बोलवून आणलं. तिथं आल्यानंतर त्या टायमाला दशरथाची मुलगी होती बरं का, तिचं नाव शांती. शांती संघ भृगु ऋषीच्या मुलाच्या सुगृषीनं लग्न लावलं. तेव्हा शिवाय त्या यज्ञाला तर काय होतं, यज्ञामध्ये आहुती त्याचा अधिकार राहिला जात नव्हता, लक्षात ठेवा. आणि त्या नावा सांगितलं तर कारण का
भगवान जन्माला येणार आहे, लक्षात ठेवा इथं भगवान. आणि पिंड घारणीने झडपिला, पिंड घारणीने झडपला, पिंड घारणीने झडपिला, पिंड घारणीने झडपला. अंजनीने तो सेविला, 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 अंजनीने तो सेविला. सुग्र ऋषीने पिंड वशिष्ठापाशी दिला. वशिष्ठाने 3 भाग केले. एक कौशल्याला दिला, एक सुमित्राला दिला आणि एक कैकेयीला दिला. कैकेयीला राग आला. काय राग आला? कारण का पिंड मला अगोदर मला द्यायला पाहिजे होता. कुणाला द्यायला पाहिजे होता? कैकेयीला. म्हणून पिंड घारणीने झडपिला, अंजनीने तो सेविला. आता तुम्ही मला सांगा हनुमंतराय परशुरामचं नातं काय? बोलत चला, बोलत चला, बोलत चला. प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाचं नातं काय? कारण का हनुमंतराय पूर्ण पिंडाचे, लक्षात घ्या, पिंड घारणीने झडपिला, अंजनीने तो आता ते हनुमंतराय भाऊ कुठले पिंड कुठे घेतात काय ती विषय म्हणतो. आणि त्यावेळेस हिच्या हातात असलं पिंड कौशल्य मातेचा आणि सुमित्रा मातेचा अर्धा काढला. कुणाला दिला? कुणाला दिला? कैकेयीला दिला. आणि हे अर्ध्या पिंडाचे सगळे कुठले? प्रोग्राम लक्षात ठेवा. आणि 2 पिंडाचे बरंच तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यापासून तो गर्व राहिला महाराज. कारण का पतीचा नेम आहे ढवाळे पुसावे त्याने. कारण का पत्नीचं ढवाळ पतीनं विचारावं कशी ढवाळे असतात ती. कारण का शास्त्र सांगते. आणि 3 राजा गरोदर झाल्या महाराज. वायूला आनंद झाला, पर्वताला आनंद झाला. अजून कोणाला? वायू, पर्वत आणि अरण्य यांना आनंद झाला महाराज. का आनंद झाला सांगतो. 14 वर्ष 42 वर्ष म्हणजे भगवान अरण्यामध्ये येणारे त्यांचे पायल दर्शन मला होईल म्हणून अरण्याला सुद्धा आनंद झाला. पर्वताला आनंद काय झाला? कारण लिकीची माझी भेट म्हणले अनेक युगान युगी नाही. लेख कोण? कोण? पर्वताच्या लिखी कोण? गंगा नद्या. कारण का वाढण्यात काय करतील? मला पर्वत उचलतील आणि त्या गंगेमध्ये फेकून देतील. लेकीची माझी भेट. दुसरं कारण. तिसरं कारण भगवान याचं वायूला इतका आनंद झाला. कारण माझा पुत्र कोण? वायूचा पुत्र कोण? हनुमंतराय. हे निष्ठावंत प्रभू रामचंद्राची सेवा करतात. मुळात तिघाला आनंद झाला. आणि कौशल्याला विचारलं ढवाळ. आणि ढवाळ विचारल्यानंतर तिने सांगितलं कनिष्ठाशी वनाशी पाठवावे, ज्येष्ठांशी गादीवर बसवावे. कारण का म्हणले थोड्याला वनवासाला पाठवा म्हणले आणि माझ्या मुलाला गादीवर बसवा. आणि सुमित्रा मातेच्या वंशामध्ये आले. दशरथ राजाने विचारलं तुझे ढवाळे कसे? ज्येष्ठांची अखंड सेवा करावी. कारण का त्यांची अखंड सेवा करावी. आणि कौशल्या मातेच्या हातात आले. आणारे धनुष्य मारीन रावण, आणारे धनुष्य मारीन रावण, आणारे धनुष्य मारीन रावण, आणारे धनुष्य मारीन रावण. लंकाये दे. मग ढवळा असं लागलं मार. आपल्या बायका ढवळ लागतं. लक्षात घ्या. आपल्या बायका ढवळ लागतं. आंबट खायचं,
चिंच हाणायची अजून भांडे घासताना राखत का दळण जाता दळण पुढी ढकल येणारा मातीचा काळा तोंडा टाक ही ढवाळ्या गवाळे कशी लागायला पाहिजे हो जिजाबाई सारखी हो कारण राजाने विचारलं त्या टायमाला म्हणजे अनारे धनुष्य मारेन रावण आणि अशा प्रमाणे सांगितलं नंतर पुढे आणि दिल्यानंतर कारण भगवान जन्म यावे कधी पौर्णिमेपासून ती प्रतिपदापर्यंत निराय का प्रतिपदा म्हणायची माझ्या दिवशी जन्माला आला पाहिजे भगवान द्वितीय म्हणायची माझ्या दिवशी भगवंत जन्माला आले पाहिजे तृतीय म्हणले माझ्या दिवशीच जन्माला आले पाहिजे असे प्रत्येकाचे म्हणणे कारण का मांडत होते परंतु भगवंत पहा कधी निवडला आकडे कधी आवडणे आकडा निवडला नवमीचा आकडा लक्षात ठेवा 9चा कसा गुणाकार करा 9 1 9 2 8 आणि 2 हा ना 9 2 8 गणित पकड करून जरा तुम्ही विचारा 8 1 9 3 7 आणि 3 कसा बी जाव 9 बस आता बोला 7 आणि 3 9 7 7 3 9 चा पाडा करा 9 चे काय करा 9 का 9 1 9 एकच 9 2 18 18 8 1 असं राहायचं म्हणजे 9 असं गणित राहायचं 9 येणार असं 9 3 7 हा असं गणित राहायचं हे लक्षात म्हणून भगवंताने 9 आकड्याला कुठंच उत्तर ते कळा नाही म्हणून भगवंताने 9 आकडा निवडला म्हणून निवडनंतर त्या भगवंताचा पूजा करू ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले आजचा दिवस घोर झाला साधीला पूर्व काळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानाने कुंडले कारण भगवान प्रभू रामचंद्राचा बरोबर 12:05 जन्म आहे असं शास्त्रामध्ये नमूद आहे म्हणून महाराज अभंगाच्या उत्तम चैत्र मास उत्तम चैत्र
आनंद